नोंदणी आहे आणि या नोंदणीमुळे प्रत्येकाला व्यवसाय मिळतोय। आज जर पाहिलं तर ग्रामीण भागातला जर कोणता सुशिक्षित बेरोजगार अभियंता असेल, त्या कुटुंबाला वाटतं माझा मुलगा इंजिनियर झालं, बाजारामध्ये व्यवसाय मिळत नाही, नोकरी मिळत नाही, परंतु जिल्हा परिषद असेल, पीडब्ल्यूडी असेल, या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून, शासनाच्या धोरणाच्या माध्यमातून काम मिळतं, एखादं काम घेतो। त्या शासनाच्या नियमाप्रमाणे जिल्हा परिषदेला 26, 34 आणि 40 अशा प्रकारचं आरक्षित करायचं काम 10 लाखाचं, 30 लाखाचं अशा प्रकारचा शासनाने JR काढलेला आहे आणि पीडब्ल्यूडीला 33, 34 आहे। परंतु काही ठराविक अधिकारी मंडळी जाणीवपूर्वक ही कामं सगळी एकत्र क्लब केली जातात। मागच्या वेळेस जर आपण पाहिलं असेल तर जवळपास 250 कोटीचा निधी पुणे जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला शाळा दुरुस्ती करता आला आणि शाळेच्या नवीन खोल्या बांधण्याकरता आला। त्या संदर्भामध्ये आम्ही आता ते सन्माननीय शिवसाहेब यांना बऱ्याच वेळा भेटलो, त्यांच्याकडनं आम्हाला कोणतेही ठोस आश्वासन मिळलं नाही। अशा 250 कोटीच्या निधीची ज्या कामांची संख्या 302 होती, त्याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर 10 लाखांच्या कामांची संख्या 12 होती, 10 ते 30 लाखांच्या कामांची संख्या 79 होती आणि 30 लाख ते 50 लाखांच्या कामांची संख्या जवळपास 87 होती आणि 50 लाख ते 1.5 कोटी या कामांची संख्या जवळपास 1.5 कोटी होती आणि फक्त 8च कामं होती जी 1.5 कोटीच्या पुढे होती। आज आपण सर्वजण जिल्हा परिषदेमध्ये रीतसर पैसे भरून जिल्हा परिषदेची नोंदणी करून घेतो। अपेक्षा हीच असते की आम्हाला रोजगार मिळावं। शासन स्तरावरती म्हणतंय की बेरोजगारी कमी करायचं, पण या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून ज्या संस्था आहेत त्या संस्थेमध्ये रोजगार उपलब्ध होऊ शकतो, परंतु जाणीवपूर्वक हा रोजगार एकत्रित करून अशी सगळी कामं क्लब केली। तालुकावाईज 2च कामं काढली 8.5 कोटीची आणि ती कामं मोठ्या लोकांना दिली। आज जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावातली गटरं असतील, शाळा असेल, रस्ते असेल, त्या गटरीमध्ये आपण काम करायचं, गटरी आपण साफ करायची आणि ज्या ठिकाणी तो ठेकेदार कुठेतरी मोठा होईल अशी कामं क्लबिंग करून ती मोठ्या लोकांना द्यायची। हे जे धोरण सध्या जिल्हा परिषद पुणेमध्ये अवलंबलं जाते त्याला आपण पूर्णपणे कडवून विरोध केला। त्याच्या माध्यमातून आपण मुंबई हायकोर्टामध्ये गेलो, परंतु मुंबई हायकोर्टाने आपल्या त्या ठिकाणी बाजू ऐकून घेणं गरजेचं होतं। ते ऐकल्याने त्यांनी सांगितलं की तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जा। आज आम्ही सर्व शेतकऱ्यांची पोरं आहेत, सुप्रीम कोर्टामध्ये लढायचं म्हणजे आज जवळजवळ 10-15 लाख रुपये कुठून आणायचे आपण आणि जर असंच पायंडा पडला तर उद्याला 30-54 असेल, 25-15 असेल, ही कामं जर क्लब केली तुम्ही आम्ही रोजगारासाठी कुठं जायचं। आज पण पाहिलं तर PSC मध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये 2-2, 2.5 कोटीची करून 5 कोटीची कामं मंजूर झाली। आज जिल्हा परिषदेने पूर्ण जिल्ह्याचं 67 कोटीचं एकच काम काढलेले। तुमचा आमचा माणूस 67 कोटीचं काम घेऊ शकतो का, भरू शकतो का, याबाबत आज आपण फक्त निवेदन देणार आहे। आपण 2 दिवसामध्ये सगळ्यांनी निरोप दिले होते आणि जर हाचा प्रकार घडला तर आपण सगळेजण रस्त्यावर येणार आहे। प्रत्येकाने मशिनरी घेतलेली, प्रत्येकाकडे 4 लेबर आहेत, प्रत्येकाची काही स्वप्न आहेत, पण जर अशा प्रकारे कामं क्लब केली गेली तर तुमचा आमचा रोजगारच जाणार आहे। आपला चरितार्थ चालवणे आपल्याला अवघड होणार आहे, आपण सगळेजण रस्त्यावरती येणार आहे। त्यामुळं यासाठी आपण आज सगळेजण निवेदन देण्याकरता आलेलो आहे। निवेदन दिल्यानंतर प्रशासनाने याच्यामध्ये जर काही बदल नाही केला तर येत्या 8 दिवसामध्ये आपण सगळेजण या ठिकाणी पुणे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे पण अध्यक्ष आहेत, आपण सगळे मिळून रीतसर शासनाला अल्टिमेट देऊन पोलिसांची परवानगी घेऊन येत्या 7-8 दिवसामध्ये तीव्र प्रकारचं आंदोलन करू। माझी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना विनंती आहे, आपण जिल्ह्याच्याही सगळ्या आमदार, खासदार, मंत्री महोदयांना सगळ्यांना पत्र दिलेलं आहे। आज तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक मंत्र्याकडे, प्रत्येक आमदाराकडे 70-80% लोक जातात, माझ्या परला रोजगार दे, माझ्या परला काम दे, पण दुर्दैव आहे की ते लोक कोणाला काम देऊ शकत नाही। परंतु त्यांच्याच मतदारसंघामध्ये आज ही बेकारी वाढत चाललेली आहे। जाणीवपूर्वक अधिकारी त्यांचा रोजगार हिरावून घेतात। आमची सर्व लोकप्रतिनिधी विनंती आहे, राजकारण या पद्धतीने करा, पण तुमच्या पोरांचा रोजगार हिरावून घेतला जातोय, त्यांना कुठेतरी उभं राहण्याची संधी गिरवली जाते। हे क्लबिंगचं धोरण तात्काळ बंद केलं पाहिजे। आज आपण पाहिलं तर मराठीवरती पाठीमागे 8 दिवसामध्ये बराच ओपो झाला। मराठी भाषा, माझी विनंती आहे की मराठी भाषा तर आहेच, ती मातृभाषा आहे, पण मराठी भाषा जो बोलतो तो तरुण पण व्यवसायामध्ये टिकला पाहिजे। तो जर टिकला गेला नाही, तोच रस्त्यावरती आला, भिकारी आला, तर त्या काय मराठी भाषेचं करणार आता कोण। त्याच्यामुळं कमीत कमी हा रोजगार कुठे हिरावून घेतला जाणार नाही। शासनाच्या सर्व ज्या काही संस्था आहेत, शासन नियमाप्रमाणे जे शासनाने सांगितलेलं आहे त्याप्रमाणे त्यांना काम आरक्षित करणं आणि ही क्लबिंगची धोरण तात्काळ बंद करणं अशा प्रकारची मागणी करता आपण आढळलोय। आपण आता सन्माननीय सीओ साहेब आहेत, नाहीयेत, आदरणीय ऍडिशनल सीओ साहेबांना आपण आता निवेदन देणार आहे। त्याच्यामध्ये प्रशासनाने आमची विनंती आहे, लोकप्रतिनिधी लक्ष घालावं की हा क्लबिंगचा व्यवसाय जो काही चालू आहे कशासाठी चाललंय, काय चाललंय, आम्हाला कुणावरती आरोप करायचं नाहीये। सगळ्यांना माहिती आहे कशा करता चाललं जातं। 10 जणांना ठेकेदाराला भेटण्यापेक्षा एक ठेकेदार भेटला, सगळ्या गोष्टी होतात, त्याच्याकरता या गोष्टी चाललेल्या आहेत। प्रशासनाचं म्हणणं आहे की बाबा आमच्याकडे टेंडर 400 काढायची, हे काढायची,
कशा करता? अरे शासन तर मायबाप आहे. शासन असं कधी म्हणलंय का? पण शासन असं असून तर शासन महाराष्ट्र शासनाचं एकच टेंडर काढावं पूर्ण महाराष्ट्र शासनाचं. कशा करता टेंडर? शासनाने त्याच्याकरता त्याची यंत्रणा ठेवलेली. न्याय काय म्हणतो की 100 गुन्हेगार सुटले तरी चालेल, पण एक बेगुन्हेगार सुटला नाही पाहिजे, त्याला शिक्षा नाही झाली पाहिजे. मग इथं 100 लोकांना बेकार करून शासन म्हणतं का तुम्ही एका माणसाचं घर भरा म्हणून? कशा करता चाललंय? आमची सगळ्या प्रशासनाला विनंती आहे, हे क्लबिंगचं धोरण तात्काळ बंद करा. याच्यामध्ये आपल्या माहितीसाठी सांगतो की याच्यामध्ये मोठ्या मोठ्या मंत्र्यांचं नाव घेतलं जातंय अधिकाऱ्यांकडून. त्या मंत्र्यांनी सांगितलं डीपीसी मध्ये निर्णय झालाय. असं असेल तर मंत्र्यांनी पण आम्हाला सांगावं, नाही तर आम्हाला एक दिवस आता आखाड चालू आहे, सगळ्या ठेकेदारांना बोलवा, एकदा वीज घाला सगळ्यामध्ये, सगळ्यांना मारून टाका तुम्ही एकदा. कशा करता त्यांना ठेवताय? तुम्हाला फक्त जनता मतदानाकरता पाहिजे असेल, फक्त तुमच्या मागे फिरायला पाहिजे असेल तर जनतेने काय भिकारीच राहायचं का कायमचं? आज हा जो व्यवसाय शासनाच्या माध्यमातून येतोय, कोणत्याही प्रकारे क्लबिंग करू नये, हा आमची प्रामुख्याने मागणी आहे. याबाबत परत रवी भाऊ आपण आपलं या ठिकाणी मत मांडावं. एवढं झालं की सगळ्यांनी थांबायचंय. आपण इलेक्ट्रॉनिक मीडियाला पण बोलवलेलं आहे आणि साहेबांना जाऊन निवेदन देऊ का साहेब इथं असेल तर त्यांना विनंती आहे की आम्ही तुम्हाला या ठिकाणी निवेदन देतो. रवी भाऊ बोला. सर्वात प्रथम मी जरा दिलगिरी व्यक्त करतो. प्रवीणदादा गायकवाडवर काल हल्ला झाला. माझे स्नेही जवळचे नातेवाईक इथं आमची शिवाजी मंडळाला बरेच सगळ्या संघटना जमल्या, त्यामुळे मला यायला उशीर झाला. आपण इथं जमले बोरापैकी इथं सुधीर बेरोजगार अभियंते बरेच दिसत आहेत. गेली आम्ही 20-25 वर्ष सामाजिक जीवनात काम करत असताना संघटनेच्या माध्यमातून 1.5 कोटीपर्यंत रजिस्ट्रेशन आतापर्यंत सुगंध आपण आणून ठेवलेले. पण रजिस्ट्रेशन आणून देता आपली भूमिका हीच होती, सरकार जर तुम्हाला आम्हाला नोकरी देऊ शकत नसते तर निदान रजिस्ट्रेशन द्या, जेणेकरून पूर्ण कामं होती. आणि सुरेश भाऊ म्हणजे केदारी नमूद करा असं वाटतं या गव्हर्नमेंटच्या काळात हम करे तो कायदा असं चाललेलं आहे. तुम्ही पण एका पक्षाचे कार्यकर्ता, मी पण आहे पक्षाचे, पण ते चालले अक्षरशः चुकी चालले. हम करे तो कायदा म्हणजे ती दडपशाही हुकुमशाही चालली. अक्षरशः आपण जर हे सहन करत बसतो ना, अक्षरशः आपल्याला आहे ना तुझी घ्यायची वेळ. तुम्ही म्हणते ते बरोबर आहे आणि यांना काय फरक नाही पडत. सुरेश कडू मेला, रवी भोसले मेला, अजून कोण मेलं, यांना काय फरक नाही. त्यांचं दुकान चालू आहे, त्यांचा पगार बंद आहे का महिन्याला? जर आपल्या पोरांना कामं नसतील तर आपल्याला अर्थ काय तर त्याची होळी करा नाही एकदा. आपण आंदोलनामध्ये घेऊन कार्यक्रम आंदोलन होळी करू, याची होळी करू, तर तुम्ही आम्हाला कामं देऊ. बरं आता चाललंय काय क्लबिंग, काय गरज आहे का? 65 कोटीचं क्लब, 65 कोटीचं काम, 65 कोटी किती ठेकेदार जगले असते? हा अरे काय चाललंय काय? का आम्ही काय दूध खुळे आहे का काय? हा म्हणजे अन्याय किती सहन करा, याला पण मर्यादा आहेत. नवीन पोरांनी आता काय होतंय माहिती का, जो तो टार्गेट केला जातोय. आम्ही झट काय करून घाबरत नाही, कुणा काही घाबरायचं कारण नाही. त्यामुळे प्रोटोकॉलसाठी चाललंय बस, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे आता सर्वांनी कसं, आता एकजुटी सर्वांनी याची कायम ठेवायला पाहिजे. एकदम जर फुटले तर याला अर्थ राहतात. आपल्यातले काही आहेत तसे गद्दार, बरोबर आहे, गद्दार आहेत, बरोबर आहे का नाही? त्यांना पण आपण या सुरेश भाऊ त्यांना कडक शाळा जाणीव द्या. जर एकजूट राहिली तर जर फुटाफूट झाली तर यातनं काही साध्य होत नाही. तुम्ही किती आंदोलन करा, काही हा. त्यामुळे सगळ्यांनी एकजूट ठेवणं आता गरजेचं आहे. जिल्हा परिषद सगळीकडे थकबाकी किती आपण बघतोय. 2च मंत्री म्हणले का, म्हणले निधी मिळत नाही लाडक्या बहिणीमुळे, त्यांच्याच मंत्री म्हणते. हा आणि परत आज सारवा करताय. लगेच फोन आला की अरे काय चाललंय काय? लोक कामाला मिळत नाही, लोकांना घर बसून सगळं मिळालं. आपल्याला टीका करायची नाही, पण ती वेळ आणली टीका करायची. 40-45 हजार कोटी तुम्हाला महिन्याला तिकडे काढायला, काय तुम्ही आम्हाला पैसे देणार? कशी कामं करायची? बरोबर आहे का माहिती? अवघड परिस्थिती. त्यामुळे आता सर्वांनी माझी विनंती आहे, सुरेश भाऊ असतील, सर्वांनी असतील, सर्वांनी एकजूट ठेवा तरच आपल्याला न्याय मिळेल. नाही तर परिस्थिती फार वाईट आहे. त्यांनी तर काहीतरी 4-5 वर्षात चार्ज केला वाटतं, असं कळतंय की 5 वर्षात ठेकेदारांचं पेमेंट आता करतात, कमाला जातात. म्हणजे अवघड परिस्थिती काजू विषय आणि अधिकारी आपल्या सेवक करतात. आम्हाला पण त्यांनी सांगितलं नाही, ठीक आहे, त्यांच्या दृष्टीपतीने आपण त्यांना हे करू. बोला साहेब. मी आज सर्वांना विनंती करतो की आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व, सगळ्या संघटनेचं सुरेश भाऊ म्हणून तुम्हाला एक विनंती आहे माझी की सुरेश भाऊंनी आम्हाला सांगितलं की आपण बॉम्बे हायकोर्टामध्ये आपण हरलो. कसं असतं, प्रत्येक गोष्टीला काल आणि मर्यादा असतो. हरलो नाही आंदोलन ऐका, की जे काय हरलो नाही, की जे आहे तो निर्णय आपल्या विरोधात केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की हा निर्णय जो आहे तो आम्ही मुंबई हायकोर्ट बदलू शकत नाही, तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जा. 2022 मध्ये एक निर्णय, जो 2022चा निर्णय होता. तुम्हाला माझी एक विनंती आहे सगळ्यांना, सुप्रीम कोर्टाला सुद्धा जास्त पैसे लागत नाही. आज क्लबिंग पेपरबद्दल यांनी संदर्भात विषय सगळ्यांनी काढला. सुरेश भाऊंनी आपण किती कॉन्टॅक्ट करीत, आज जर इथं डॉ असता सुरेश भाऊ तर इथं एवढं पटांगण फोडलं नसतं. सीबीआयची संख्या किती आहे प्रत्येक तालुका वायांमध्ये? ज्या वेळेला एका माणसाने पुढाकार घेतला आणि त्यांनी हाक दिली, त्या ठिकाणी सगळ्यांनी तिथं हजर राहिलं पाहिजे. तुम्हाला आज काम बसत नाही, पण 2 दिवसांनी बसत, बरोबर आहे.
यासाठी एक संघटना कशासाठी आपण नाव केलेलं आहे, या संघटनेला तुम्ही जागृत राहा. मी भाऊंना मगाशी म्हणलं की तुम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये आम्हाला सांगा, पण सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याला जायचंच. आपण सुप्रीम कोर्टामध्ये गेलो तरच आपल्याला हे न्याय मिळेल. नाहीतर हे कसं आहे, यंदाचं बघा घरांना पाणी, तसं आम्ही इथं ओरडत राहणार, तुम्ही आम्हाला सपोर्ट करत राहणार. आणि सगळ्या कॉन्ट्रॅक्टरला सांगा की फिरोज भाऊच्या पाठीमागं उभा राहा. काही लोकांना पटणार नाहीत विचार, पण पुढं आयुष्यामध्ये भवितव्यात तुम्हाला जर तुमचं करिअर बनवायचं असेल तर संघटना फार महत्वाची आहे. तुम्ही ह्या संघटनेला जर तुम्ही अटॅचमेंटमध्ये राहिला तर मी म्हणतो 10 कामं नाही मिळेल तर एक तरी काम मिळेल. आणि जरी एकदमच टेंडर जर काढलं तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायला किती खर्च येतो, आईवडिलाला शिकवायला किती खर्च येतो, तुमचं डिग्री घ्यायला किती खर्च येतो, याचा तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तेवढं तुम्ही पैसे बी कमवू शकत नाही. शेवटी कागद तुमच्या बरोबर राहील आणि गळ्यामध्ये घालून फिरायला लागेल. तर मी सांगितलं आता आज निवेदन देऊ, नंतर 8 दिवसानंतर त्यांना थोडंफार काम आहे. 8 दिवसानंतर त्यांच्या विचाराने काय नियोजन करायचे. अध्यक्ष आहेत पुण्याचे बी, ते आपले ग्रामीण बाबतीत पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. तर सगळ्यांनी त्या ठिकाणी आपल्या जोडीदारांना सगळ्यांना घेऊन याचा, सर्वांनी एक संघ राहायचा, अशी माझी तुम्हाला मी विनंती करतो आणि इथं थांबतो.